नमस्कार, मी राजू पाटील. द रिंगण लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा हा भाग आपला विशेष आहे आणि मुलाखतीचा भाग आहे. आपण कालचं मनोगतचं जर विश्लेषण ऐकलं असेल तर औसा तालुक्यामध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं आगमन झालं तेव्हा काय घडामोडी घडल्या, काय घटना घडल्या, किंवा मी असं त्यात म्हटलेलं होतं माझ्या टॅगलाईनमध्ये की मनोज जरांगे पाटील यांना औशाच्या काही नेते मंडळींनी हायजॅक केलेलं आहे, असं स्पष्टपणे आरोप केला होता. आणि त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव आम्ही घेतलं होतं ते छावाचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील, ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांच्यावर आज आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न निर्माण झालेत त्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्याचा आजच्या आपल्या भागामध्ये प्रयत्न असणार आहे. आपण त्यांना रोखठोक पद्धतीने प्रश्न विचारणार आहोत आणि ते आपल्याला रोखठोक उत्तरं देतील अशी आपण अपेक्षा करूया. विजयकुमारजी, रिंगणच्या या भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करता आणि वेगवेगळ्या चळवळीमध्ये साधारणपणे ही संघटना काम करते. आता मराठा आंदोलनामध्ये सुद्धा ही संघटना सध्या काम करते, किंवा आपण किंवा आपले कार्यकर्ते सातत्याने दिसत आहात. तर जरांगे पाटलांचं औसा तालुक्यामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमाचं संचालन नेमकं कोण करतं? आपण करता की आणखीन कोणी आहेत? नाही, प्रामुख्यानं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन ज्यावेळेस राज्यभरात उभं राहिलं त्या आंदोलनामध्ये अखिल भारतीय छावा संघटना आणि अण्णासाहेब जावळे पाटलांचे सर्व कार्यकर्ते हे सक्रिय सहभाग त्या आंदोलनामध्ये आमच्या लोकांनी नोंदवला. आणि राज्यभरात संघटनेचं जिथं जिथं जाळं आहे, प्रत्येक जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल, या सगळ्या स्तरातून मराठा आरक्षणाच्या या आंदोलनामध्ये छावा संघटनेचा सक्रिय सहभाग आहे. राज्यभरामध्ये आता छावा संघटनेचं अस्तित्व उरलं आहे का? आणि पूर्णपणे आता तुम्ही जाळा आहे असा शब्द प्रयोग केला. नाही, अखिल भारतीय छावा संघटना ही कुण्या आयऱ्या गैऱ्या नेत्यानं उभा केलेली संघटना. ही एक मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील या सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले एका शेतकऱ्यांच्या मुलाने संघटना उभी केली होती. आणि स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांचा इतिहास जर आपण बघितला तर ते अतिशय संघर्षशील नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित राहिलेलं आहे. आणि त्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांची जडणघडण झाली. आणि स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांचं निधन झाल्याच्या नंतर सुद्धा आज 10 वर्ष उलटून जात आहेत, तरीही महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचा एक एक कार्यकर्ता त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये छावा संघटनेचं काम, अण्णासाहेब जावळे पाटलांचा विचार, मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका, शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ, तो कार्यकर्ता त्या ठिकाणी ताकदीनं लावून धरतो. राज्यभरामध्ये छावाचं प्रचंड मोठं जाळ आहे असं राज्यभरामध्ये. परंतु ज्या तालुक्यामध्ये अण्णासाहेबांचा जन्म झाला, ज्या तालुक्यात आपला जन्म झाला, त्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष छावाचे सध्या कोण आहेत? त्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष आमचे ग्रामीणचे किल्लारीचे आहेत. काय नाव आहे त्यांचं? आपल्या तालुकाध्यक्षाचं नाव त्या ठिकाणी अतुल हेळंबे म्हणून तालुका प्रमुख आहेत. दिसत नाहीत कुठल्या मुवमेंटमध्ये म्हणून. ग्रामीणचा तालुका प्रमुख आहे, त्यामुळे तो ग्रामीण भागामध्ये काम करतो. आणि शहराचा आता नव्यानं निवड करायची आहे, आमचा शोध सुरू आहे. आता तो जसं तालुक्याच्या ठिकाणी तालुका प्रमुख, शहराच्या ठिकाणी द्यायचा म्हणल्याच्या नंतर एक सक्रिय आणि सक्षम असा त्या ठिकाणी कार्यकर्ता लागतो. आमच्या या तालुक्याच्या ठिकाणी काम करणारे मनोज लंगर आहेत, नितीन साळुंके आहेत, अनेक नावं घेता येतील. आम्हाला तर तालुक्यामध्ये नागेश मुंगळे, जंगाले ही जी जुनी तुमची मित्र कंपनी आहेत ना, तेही लोक आज आमच्या संपर्कात आहेत. संपर्कात आहेत का तुमच्या? चळवळीशी संलग्न आहेत. काही कारणास्तव त्या मधल्या काळामध्ये संघटनेतून ते बाहेर झाले. आजही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ते सगळे लोक सक्रिय सहभाग नोंदवून ज्यावेळेस आम्ही या तालुक्याच्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहतो त्यावेळेस ते सगळे सहकारी आमच्या सोबत राहतात. विजयकुमारजी, तुमची प्रदेशाच्या विद्यार्थी आघाडीवर निवड कधी आणि कशी झाली सांगा? 2009 साली स्वर्गीय कोणी केली? स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी आणि त्यावेळेचे जी काही सहकारी होते, ॲडव्होकेट श्रीकांत सूर्यवंशी असतील, माणिकराव शिंदे असतील, संतोष दगडे पाटील असतील, अनेक नावं घेता येतील. सोडून गेलेली सगळ्या मंडळीची नाव सांगता तुम्ही? त्यावेळेसचे सहकारी म्हणतोय, त्यावेळेस सहकारी त्यावेळेसचे सहकारी सगळे सोबत होते. 2009 साली तुमची निवड? 9 साली माझी निवड. अण्णासाहेबांनी स्वतः माझी निवड. आणि तुमची निवड झाल्याबरोबर
काही दिवसामध्ये संघटना फुटली. काही दिवसामध्ये फुटली म्हणता येणार नाही, कारण काय त्यावेळी 6 जे संस्थापक होते 7 लोक, त्यापैकी 6 लोक निघून गेले. नाही, तसं म्हणता येणार नाही, कारण काय त्यावेळेसची परिस्थिती अशी होती, संघटना फुटली म्हणता येत नाही. काही लोकांचे व्यक्तिगत अडचणी होत्या, काही लोकांना राजकारणात काम करायचं होतं, काही लोकांना. तुमच्या निवडीला काही लोकांचा विरोध होता? अजिबात नाही, त्या लोकांनीच अनुमोदन दिलं होतं. अच्छा. आजही तुम्ही विचारू शकता, काल ॲडव्होकेट श्रीकांत सूर्यवंशी असतील, संतोष दगडे पाटील असतील, भगवान दादा माकणे असतील, हे सगळे लोक आम्ही एका व्यासपीठावर जाऊ दे, हे सगळे लोक का निघून गेले? नाही, तो व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांचा. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की त्यांनी संघटना सोडायला नाही पाहिजे होती. आज ही सगळी लोक असतील तर संघटनेचं एक व्यापक आणखीन स्वरूप दिसलं असतं. अनुभव होता यांच्याकडं, यांनी राजकीय महत्वाकांक्षा असल्यामुळं त्यांनी राजकीय पक्ष. चला ठीक आहे, आपण पहिला प्रश्न, लातूर जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या कार्यक्रमाचं नियोजन, संयोजन आणि संचालन कोण करतं? लातूर जिल्ह्याचं नियोजन, संयोजन, आयोजन, संचालन याच्यामध्ये त्यांनी कुठे यावं, कुठे थांबावं, कुठे जेवावं, काय खावं, कुणाचे आहार घ्यावेत, कुणाचे घेऊन आहेत, तसं म्हणता येणार नाही. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे राज्यभर फिरत असताना त्या भागातल्या कार्यकर्त्यांचे संपर्क साधतात. लातूर जिल्ह्यात आल्याच्या नंतर प्रामुख्यानं कोणाशी संपर्क? साहजिक काय, छावा संघटनेचे कोणाशी? आपला हा महत्वाचा प्रश्न आहे आजच्या रिंगांचा, आणि स्पष्टपणे आपण बोललं पाहिजे. आमच्यासोबत माझ्यासोबत म्हणा, तेच म्हणतोय ना, म्हणा, हे लोकांना सांगू द्या, लाखो लोक ऐकतात, बघताय. जरांगे पाटलांनी लातूर जिल्ह्यात येत असताना प्रामुख्यानं माझ्यासोबत एक गोष्ट क्लिअर झाली की तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या कार्यक्रमाचं संचालन करताय, बरोबर आहे? यस. मी काल माझ्या एका भागामध्ये आपल्यावर एक आरोप केला होता की मनोज जरांगे पाटील दर 20 किलोमीटरला आपली भूमिका बदलतात का? निलंग्यामध्ये जाऊन औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर 10 मिनिटाचं तोंडसुख घेतात किंवा त्यांच्यावर टीका करतात. त्यांनी ज्या पद्धतीनं यांना अटक करायची मागणी केली होती त्या संदर्भात जोडून तिथं हेही सांगतात की माझ्याकडे आले होते, कारखान्यात असं झालं होतं, तर सगळ्या गोष्टी. लातूरमध्ये परत जाऊन त्यांच्या विरोधात भाषण करतात आणि औशामध्ये मात्र अभिमन्यू पवारांच्या विरोधात ते बोलत नाहीत का? औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा मतदारसंघ हा खूप मोठा आहे. अच्छा. निलंगा मतदारसंघातले 68 गावं हे औसा मतदारसंघात येतात. अच्छा. निलंगा तालुक्यातले. आणि त्या निलंगा तालुक्यात कासार शिरशी हा जो पट्टा आहे तिथेही सकाळी कार्यक्रम झाला त्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचा. त्याही सभेत मनोज जरांगे पाटलांनी औशाच्या आमदारांच्या भूमिकेच्या विरोधामध्ये बोलले. त्या ठिकाणी वक्तव्य कबूल करतोय, हे मी निलंग्याच्या सभेतही तिथं त्या ठिकाणी बोलले. औसा हे तालुक्याचं ठिकाण आहे, औषधातली सभा ही कासार शिरशीपेक्षा मोठी सभा झाली. तेच सांगतोय, तिथे का नाही? तेच सांगतोय. निलंग्याच्या सभेत बोलले, कासार शिरशीच्या सभेत बोलले आणि औशाच्या सभेत एखाद्या वक्त्यानं दिवसातून 4-5 सभा असल्याच्या नंतर एकच विषय प्रत्येक सभेत मांडणं त्या वक्त्यालाही संयुक्तिक वाटत नाही. वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. समाजाच्या समोर आंदोलन पुढं कसं नेता येईल यावरही चर्चा झाली पाहिजे. त्या अनुषंगानं माननीय मनोज जरांगे पाटलांनी औशाच्या सभेमध्ये बोलले आहेत. तो विषय टाळला असावा. हो, पूर्ण भाषण ऐकलं. मी बाजूलाच होतो. तुम्ही बाजूलाच होता? तुम्ही बाजूला असताच. बाजूला म्हणजे आम्ही सगळे सहकारी त्या ठिकाणी. अच्छा, ठीक आहे. आमच्या लोकांची बिलं अडकलीत असा एक शब्द थांबा, माझ्या आपल्याकडे रेकॉर्ड आहे, आपल्याला ऐकायचंय का? तुम्ही ऐकलेलं ऐकलेलं ना? तर आमच्या लोकांची बिलं अडकलेली आहेत, मी या कामासाठी आलो नाही, नंतर पुन्हा मी येणार आहे असं विधान मनोज दादांनी केलं. हे सत्य का असत्य आहे? तुम्ही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. हे वाक्य सत्य आहे का सत्य? विपर्यास केला मी. ठीक आहे, मान्य करेन. त्याच वाक्याला धरून मी तुमचं वाक्य पूर्ण करतो. त्यासाठी झालोय आपण. तुम्ही जर ती व्यवस्थित ऐकलं नसेल तर माझी विनंती आपल्याला तुम्ही डबल ऐकावं. पुन्हा ऐकतो. कारण आमदार अभिमन्यू पवारांचे जी कार्यकर्ते भाजपमध्ये काम करणारे आहेत त्यांनी असा उल्लेख केला की जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, वेगवेगळ्या भागात काम करणारे कार्यकर्ते, त्यांचं असं म्हणणं होतं की ही लोक मला येऊन भेटले. अच्छा. आणि त्यांनी सांगितले की बाबा आमच्या तालुक्याच्या किंवा आमच्या पक्षाच्या आमदारांनी ही जी वक्तव्य केलंय आपल्या बाबतीत ते वक्तव्य चुकीचं आहे. चुकीचं बोललेत, पण आमची अडचण आहे. आमची अडचण आहे, आमचे कामं झालेले आहेत, आमची बिलं अडकलेली आहेत, बिलं निघेपर्यंत आम्ही तिथं सोबत राहू. म्हणजे औसा तालुक्यातले राज्यभर आमदार औसा तालुक्यातले आमदार अभिमन्यू पवार
यांचे मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद, आपण म्हणल्याप्रमाणे नगर परिषद, आणखीन कुणी ही जरांगे पाटलांना भेटले आणि त्यांना सांगितलं की औषध तुम्ही काही आमदार साहेबांशी बोलू नका. नाही तसं म्हणता येणार. हा, हे लोक त्यांना भेटले, आम्ही आंदोलनात सक्रिय सहभागी आहोत, फक्त बिलं अडकल्यामुळं काय बिलं अडकल्यामुळं तुम्ही इकडे येऊ नका, नाही भाषण करू नका, विपर्यास करू नका. काय मग बिलं अडकल्यामुळे पुढे काय? बिलं अडकल्यामुळं आम्ही पक्षात आज रोजी आहोत. आमचे ज्या दिवशी बिलं निघतात, पक्षाचा काय विषय, आमचे बिलं निघतील त्या दिवशी आम्ही तुमच्या सोबत राहू. नाही, मी कालच्या सभेला होतो, आपणही पाहिलं, सगळ्याच पक्षाचे लोक होते, काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, शिवसेनेचे होते, भाजपचे. ज्या दिवशी सभागृहात हा विषय झाला, एखादा मनोज जरांगे पाटलांसारखा एवढा मोठा नेता आहे आंदोलनाचा अशा पद्धतीचं विधान करतो की आमच्या लोकांची बिलं अडकली. खरं आहे ना, समाजाची काळजी आहे. त्या समाजाच्या नेत्याला, मनोज जरांगे पाटलाला समाजातल्या सर्व घटकाची काळजी आहे. आज जर पक्षात एखादा कार्यकर्ता काम करत असेल मराठा समाजाचा, सर्व पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभाग त्या कार्यकर्त्यांनी नोंदवलाय. छोटी मोठी अडचण समजून घेणं त्या नेत्याचं काम आहे. त्यांनी त्यांची अडचण ऐकून घेतली आणि त्यांनी स्पष्ट वक्तव्य केले की बाबा असे मला काही लोक येऊन भेटले आणि बिलं निघेपर्यंत आम्ही तिथं राहू. बिलं निघाल्याच्या नंतर आम्ही पक्षाचा वादळी उत्तर आहे तुमचं, हे वादळी उत्तर आहेच ना. याच्यावर मोठं वादळ निर्माण होऊ शकतं. आम्ही वादळाला भेट नाही, वादळाला भेट नाही तुम्ही. लातूर मध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं आगमन झालं या दौऱ्यासाठी, तेव्हा त्यांच्या गाडीत पहिलं कोण बसलं? त्यांच्या सोबतचे सहकारी. आपण कुठे होता? मी कासार शिरशिवून पुढे निघालो. माझ्यासोबत जिल्हाभरातले सर्व पदाधिकारी होते. आम्ही सोबत सगळ्या गाड्या सोबत निघाल्या. निलंग्यात आमची चर्चा झाली. मी निलंग्यातून मी सांगितलं की मी पुढे निघतो औषधाच्या तयारीला. तर ते म्हणाले की आपण सोबत जाऊ. तरीही मी त्यांच्या गाडीत बसलो नाही. आमच्या गाड्यात मी सोबत पुढे आलो. जरांगे पाटील लांबजण्याच्या जवळपास असतील तेव्हा मी औषधाच्या सभेच्या ठिकाणी. औषधाच्या मराठा समाजाच्या काही तरुणांचं, जे तरुण उद्या परवा लाईव्हला येणार आहेत, ते म्हणले की आम्ही भैयांचं झाल्यानंतर आम्हाला बोलू, आम्ही येतो बरं का. कारण मी पण अर्धवट मी काही ऐकून घेत नाही त्यांचंही. त्यांचं असं मत आहे की मनोज जरांगे पाटलांनी औषध अभिमन्यू पवार यांच्याविषयी काही बोलू नये, हा सल्ला तुम्ही दिला अभिषेक कुमार. नाही, आता हे आरोप जे आहेत हे चुकीचे आहेत. ठीक आहे, तुमचा मी असं का म्हणावं हा पहिला प्रश्न आहे. मी एखाद्या आमदाराबद्दल तुम्ही स्वतः बोलू नका. तुमची स्वतःची काही गुत्तेदारी वगैरे अजिबात नाही. भावाची नाही. ठीक आहे ना. आणि गुत्तेदारी असली नसली तरी मी माझ्या संघटनेचा कार्यकर्ता, चळवळीचा एक भाग आहे. मी कुणाला घाबरणारा कार्यकर्ता नाही. बरोबर आहे. असं नाही की आमदारांबद्दल बोलून मला काय आमदाराकडून काही मिळवायचंय, असंही नाही. आणि मनोज जरांगे पाटलांना, आमदार तसे तुमचे मित्र आहेत, कारण सकाळी तुम्ही दादा बरोबर होता मनोज जरांगे पाटील, संध्याकाळी आमदारांबरोबर होता. आमदारांबरोबर नव्हतो त्या कार्यक्रमात होता. एक लक्षात घ्या, ज्या कार्यक्रमाला औसा तालुक्याच्या आमदारांना इन्व्हाइट केलं होतं त्याच कार्यक्रमाला मलाही त्या ठिकाणच्या लोकांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं. मी चळवळीचा भाग आहे, मी काम करतो, लोकांचं प्रेम आहे माझ्यावरती. लोक त्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवतात. आणि ते काय कुठल्या पक्षाचा, राजकीय पक्षाचा कार्यक्रम नव्हता. विकास कामांचे उद्घाटन होते, भूमिपूजन होते, लोकार्पण होतं. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. चला, आपण लोकलचा विषय थांबू. आणि आपणही मुंबईला मनोज दादाबरोबर गेला होता तुमच्या प्रचंड फौजफाटेसह, आणि जरांगे पाटलांच्या 1.5 फुटावर 2 फूट अंतरावर आपण होतात सगळ्या गोष्टीमध्ये. वाशीवरून आपण नेमकं काय घेऊन परत आलात आणि महाराष्ट्राला या आंदोलनामुळे मराठा समाजाला काय मिळालं? वाशीमध्ये मराठा समाजाचा विजय झाला. या आंदोलनाचा विजय झाला. एक टप्पा पूर्ण केला मराठा समाजाने. त्या आंदोलनामध्ये आतापर्यंत कुठल्याच सरकारनं मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भात साधी आडवी रेघ वडलेली नव्हती. अच्छा. पण या आंदोलनामुळं मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभं राहिलं, या आंदोलनामुळं सरकार एवढं कामाला लागलं, एवढं कामाला लागलं की सरकार पुढे पर्यायच उरले नाही. ज्या काय सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली, तेवढ्या लाखो लोकांच्या समोर येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अधिसूचनेचं पत्र माननीय मनोज जरांगे पाटलांच्या हाती दिलं. आणि तो एक आमच्या आंदोलनाचा विजय म्हणून आम्ही त्या ठिकाणी वापस आलो. तुमचा एवढा विजय झाला तर तुम्हाला पुन्हा उपोषणाला सरकारनं भाषा बदलली. आमचा विश्वास सरकार म्हणून
सरकारवर आम्ही ठेवला. अधिसूचना काढल्याच्या नंतर सरकारने त्याचं कायद्यात रूपांतर करायला हवं होतं आणि त्याच्यानंतर 2 दिवसाच्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातले काही सहकारी असतील, राज्याचे स्वतः मुख्यमंत्री असतील, यांची भाषाच बदलली. पण या विजय झाला किंवा आम्हाला यश मिळालं हे नेमकं कोण्या विषयात बोलतोय आपण? काय यश मिळालं? आधी सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना होती त्या अधिसूचनेचं जे पत्र निघालं, पत्र हा विजय आहे का? नाही, एक टप्पा पूर्ण केला आम्ही आंदोलनाचा. एक लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कारण एखादं आंदोलन उभा राहतं. आपण शासन दरबारी एखादा विषय मांडल्याच्या नंतर एखादी अधिसूचना निघणं, एखादं परिपत्रक निघणं, हा पण विजयच आहे त्या आंदोलनाचा. आणि एकदम शांततेत हे आंदोलन चालू असताना कुठलंही गालबोट न लागता ते आंदोलन आमचं यशस्वी झालं. आज त्यावेळेस आमचं समाधान होतं. जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला समाजाचं समर्थन आहे. आम्हाला कुठल्या राजकीय पक्षाचं किंवा कुठल्या नेत्याचं सर्टिफिकेट नाही पाहिजे. त्यावेळेस टीकाही झाली आमच्या लोकांवरती, जरांगे पाटलावरती लोकांनी टीका केली. आज टीका करणारे कुठे आहेत? चुकीच्या पद्धतीनं ह्या अशा गोष्टी करणं आम्हाला योग्य वाटत नाही. 10% आरक्षण सरकारनं त्याच्यानंतर लागू केलं. महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यानं त्याचा विजयी जल्लोष साजरा केला नाही. परंतु अधिसूचना निघाल्याच्या नंतर गावागावामध्ये रॅल्या निघाल्या, गावागावामध्ये गुलाल उधळला गेला. का तर मराठा समाजानं या आंदोलनामध्ये एक टप्पा पूर्ण केलेला आहे. आणि मनोज जरांगे पाटलांनी त्या दिवशी सांगितलं होतं की या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्यासपीठावर असताना या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली, खोटी घेतली. लोकांना सांगा ते. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन खोटं बोलणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळाला असं मला वाटतं. लोकसभेची अधिसूचना उद्या जाहीर होते, आचारसंहिता, आणि या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मराठा समाजाची काय भूमिका असणार आहे? काही ठिकाणी 500 अर्ज भरायचे आहेत, 1000 अर्ज भरायचे, अशी चर्चा आहे. आमची रणनीती सुरू आहे. मराठा समाजाची रणनीती सुरू आहे. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन तर सुरूच आहे. उद्याच्या निवडणुकामध्ये काय निर्णय घ्यायचे या निर्णयाबाबत मनोज जरांगे पाटील, आमचे सर्व सहकारी सगळेजण बसून एक निर्णय, त्याच्यावरती विचारमंथन करून पुढचा निर्णय घेतला जाईल. एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतो की साधारणपणे जरांगे पाटलांच्या या सभांचं संचालन करणं, आता संचालन तर तुम्ही करताय, या सगळ्या कार्यक्रमासाठी पैसे नेमके कुठून येतात? समाज देतोय. म्हणजे लोकांना पण हे आमचा समाज एवढा दानशूर आहे. आमच्यासाठी एखादा माणूस हक्कानं एवढा ताकदीनं प्रामाणिक भावनेनं लढतोय तर त्याच्या पाठीशी ताकदीनं उभा राहणं गरजेचं आहे. म्हणून इथं कुठल्या नेत्याचे पैसे नाही. इथं आता अनेक लोकांनी सांगितलं की या आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार आहेत, फलाने बिस्ताने, बरेच नावं आले. परंतु कुणीही नाही. स्वतः मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की माझ्या पाठीमागं कुणी नाही, माझ्या पाठीमागं फक्त समाज आहे. हे समाजाचं प्रेम आहे. तुम्ही दाखवा मला एखादा आरोप, एवढे आरोप झाले, एखादा आरोप, सिंगल आरोप जरी सिद्ध झाला असेल तरी आंदोलन आमचं थांबलं. मला एकाने एक मेसेजवर तुम्हाला प्रश्न विचारायला सांगितलाय की लातूरचे 3 आमदार तुमच्या फार संपर्कात आहेत, अमित देशमुख, संभाजी पाटील आणि अभिमन्यू पवार. असं कोण म्हणतंय? नाही, ते तुम्हाला नाही सांगायचं, त्याने मला मेसेज टाकलाय. तर आहेत का काय? अजिबात नाही. संपर्कात राहणं म्हणजे चळवळीतला एक कार्यकर्ता आहेत ना, पण सक्रिय ह्यांच्या उरावर बसतो मी म्हणून संपर्कात आहेत. काय असं नाही की मी जर चळवळीचा भाग नसतो तर ते माझ्या संपर्कात नसते किंवा ओळखलेही नसतं. अधूनमधून कुठल्या कार्यक्रमामध्ये, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भेट झाली, नमस्कार होतो. मी एक चळवळीचा भाग आहे, मी काय राजकीय माणूस नाही. अशा कार्यकर्त्याची दखल घेऊन हे सगळे आमदार लोक संपर्कात राहतात. म्हणजे एक खाजगी प्रश्न, तुम्ही विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहात, तुमचं क्वालिफिकेशन किती झालं? माझं लॉ सुरू आहे. लॉ सुरू कुठल्या कॉलेज? दयानंद लॉ कॉलेजला तुम्ही. आणि विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कोणत्या वर्गात असतात त्याला तुम्ही? मी खूप लहान होतो, अतिशय लहान वयात ही जबाबदारी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे 10वीला असताना. आणि चळवळीत सुरुवातीपासून राजकारणात अगदी 9वी-10वीला असतात तेव्हापासूनच. आणि ही चळवळ जवळून बघितली ना, स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांच्या सोबत असल्यामुळं ती चळवळ पाहता आली, अनुभवता आली, त्याचं आचरण करता आलं, त्याच्यामुळे सोपं गेलं ही सगळ्या गोष्टी करत. पुढील आंदोलनाची दिशा काय असेल? आता ही आरक्षणाची जी चळवळ सुरू आहे सध्या, या आंदोलनामध्ये
या आंदोलनाचे नेते माननीय मनोज जरांगे पाटील आणि आमचे सर्व सहकारी टप्प्याटप्प्याने जे आंदोलन आमचे ठरत आहेत. आता संवाद बैठका सुरू आहेत, त्यानंतर पुढील एक बैठकीत सुद्धा आमचा एक पुढचा निर्णय होईल. त्या पद्धतीने पुढची दिशा असेल. विजयकुमार घाडगे पाटील यांना शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखलं जातं बरं, परंतु तुम्ही शेतकऱ्यांसाठी 1-2-3 वर्षामध्ये काही नवं आंदोलन उभं केलेलं बघायला मिळालं? केलं ना, बऱ्याच वेळा केलं. सांगा ना, आम्हाला दिसलं नाही. या औसा तालुक्यामध्ये शेतकऱ्यासाठी आंदोलन उभं राहिलं, ते राज्यभर गाजलं. ते खूप दिवस होऊन गेले आता. त्यानंतर ही छोटे मोठे आंदोलन होत गेली. ज्या दिवशी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला त्या दिवशी माझा औसा तुळजापूर महामार्गावर तर प्रचंड मोठा रस्ता रोको झाला, प्रचंड मोठा. आपल्या चॅनलने असतील, प्रसार माध्यमांनी त्यावेळेस ती दाखवली आहे. शेतकऱ्याची चळवळ थांबलेली नाही, परंतु आज रोजी जो राज्यभर ऐरणीवर मुद्दा आलेला आहे आमच्या समाजाचा, त्या समाजाच्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय आहोत. नेहमी निवडणुका आल्या की छावाची भूमिका फार महत्वाची ठरते. लातूर जिल्ह्यामध्ये किंवा सर्वत्र ठरते. छावा कुणाच्या बाजूला अशी चर्चा होते. उद्या लोकसभेमध्ये छावा कुणाच्या बाजूला? समाजाची जी भूमिका राहील, छावा समाजच ऐकणार आहे. हो, आजपर्यंत छावा समाजासाठीच उभी राहिलेली आहे. छावाचा जन्मच समाजासाठी झालेला आहे. त्यामुळं उद्याची जी भूमिका राहील. 2019ला जेव्हा औसा तालुक्यामध्ये छावाने बजरंग जाधव यांना पाठिंबा दिला होता, तेव्हा बजरंग जाधव हे अपक्ष होते, पण तसं समाजाची बैठक घेऊन वगैरे काही आमच्या समाजाने ठरवलं होतं पाठिंबा द्यायला वगैरे. संघटनेची बैठक झाली. संघटनेच्या बैठकीत समाजाचेही कार्यकर्ते होते. त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की कुठल्याही राजकीय पक्षासोबत जायचं नाही. आता आमचे लोक मतदान तर करणार आहेत, पण कुणाला केलं पाहिजे हा मुद्दा आमच्या समोर होता. त्यामुळे त्यावेळेस बजरंग जाधव यांना पाठिंबा दिला. पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे, पहिल्या प्रश्नाकडे वळू की लातूर जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभांचं किंवा एकूणच कार्यक्रमाचं संचालन आपण करता. आपल्याशिवाय दुसरा कुठे आहे का? अनेक आहेत. नावं सांगायला? अनेक आहेत. लातूरचे सहकारी आहेत, निलंग्याचे आहेत, औशाचे आहेत. कोण आहेत औशाचे? औशाचे गोपाळ धानोरे आहे, आमचा आपले प्रदीप निलंग्याचे चक्रधर शेळके आहेत, किरण पाटील आहेत. लातूरचे आमचे बाळासाहेब जाधव, त्यानंतर DS पाटील म्हणून आहेत. अशा अनेक नावं घेता येतील. आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून 1-2ची नावं यायची आणि बाकीच्याची यायची नाही, नाराज होतील ते पुन्हा तुम्ही जे आमचे लोक आमच्या अंगावर घालतील. त्याच्यामुळे सगळे सहकारी जिल्हाभरातले जेवढे. एक जुना प्रश्न, किल्लारी शेतकरी साखर कारखान्याच्या उद्घाटनाच्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे औषध येणार होते आणि मराठा समाजाने त्याला विरोध केला, बरोबर? त्यावेळेस औषधाच्या आमदारासोबत आपण मनोज जरांगे पाटलांना भेटायला अंतर्वेली सराटीला गेला होता? अजिबात नाही. का जायचं? तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्हाला न विचारता ते गेले होते? आता आम्हाला माहितच नाही. ज्यावेळेस आम्हाला फोटो बघितले आम्ही औषधाचे आमदार, आम्ही समाधानी कुण्या गोष्टीत आहोत की एखाद्या आंदोलनाची धास्ती एवढी एखाद्या आमदाराला होते, त्या आंदोलनाच्या प्रमुखाला जाऊन भेटावं लागते की मला या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आणावं लागतंय आणि मला तुमची परवानगी पाहिजे. याचाच आमचा विजय आहे. त्यामुळं आमदार अभिमन्यू पवार तिथे गेले असतील हे आम्हाला जाताना माहित नाही. आम्हाला ज्यावेळेस सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाले त्यावेळेस आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला ते एक वेगळा आनंद झाला की ठीक आहे, आपल्या माणसाला विचारलं जातंय की मला ह्या नेत्यांना इथं आणायचंय. समाजाला आनंद झाला. त्यावेळेस उद्याच्या निवडणुकामध्ये छावा लढणार वगैरे काय असं विचार चालू आहे का स्वतंत्रपणे? त्यावेळेसचे निर्णय झाले की आता जवळ आले काय? लोकसभेचा आमचा विचार नाहीये, विधानसभेचा विचार, लोकसभेचा विचार नाहीये. लोकसभा हा खूप मोठा विषय आहे आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मराठा समाजानं असा निर्णय घेतलेला आहे की एका मतदारसंघामधून कमीत कमी 1000 फॉर्म पडले पाहिजे. हे एक आंदोलन आहे, ही आमची निवडणूक नाही. अच्छा, हा मराठ्यांचा एक भाग आहे. निवडणूक लढवायची, जिंकायची म्हणून आम्ही उतरत नाही. हा एक आमचा गनिमी काव आहे लोकशाही मार्गाने. देशामध्ये कुणाला कुठेही जाऊन निवडणूक लढता येते. बरोबर आहे. उद्या कदाचित महाराष्ट्रातले मराठे नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीत जाऊन 1000 फॉर्म पडू नये आणि पडले तर त्यात नवल तुम्हाला नाही वाटलं पाहिजे. बरोबर. आम्ही सरकारला, जसं सरकार आम्हाला फसवतंय, जसं सरकार आम्हाला शब्द देऊन फिरवतंय, त्याच पद्धतीनं तोच गनिमी कावा आम्हीही लोकशाही मार्गानं राबवून आमचं आंदोलन यशस्वी करून समाजाच्या पदरात न्याय मिळवून घेण्याचं या ठिकाणी पाहतो. तर हे होते विजयकुमार घाडगे पाटील,
कालचा आपण जेव्हा रिंगणचा विश्लेषणाचा एक भाग केला आणि विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर आरोप केले की मनोज जरांगे पाटलांच्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्याचं संचालन हे करतात, त्याने ते कबूल केले की हो मी करतो. आणि त्याने हे सांगितले की माझ्यासोबत आणखी काही निलंगा औषधाचे आणि लातूरचे मंडळी आहेत, पण प्रमुख हे आहेत, हे मात्र आज पूर्णपणे लोकांच्या समोर सिद्ध झालं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मी त्यांना जरांगे पाटलांना सांगितलं नाही की तुम्ही औषध अभिमन्यू पवार यांच्याविषयी असं बोला किंवा बोलूच नका, मी काही असं बोललेलं नाही. परंतु या भागातले खास करून औषधातले जिल्हा परिषद पंचायत समितीचे किंवा आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे गुत्तेदार म्हणून काम करणारे जे मराठा समाजाचे तरुण आहेत, या तरुणांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीत आहोत, पक्षाचं काम करता करताच आम्ही गुत्तेदारी करतोय, आमची फार मोठी बिलं अडकली आहेत, त्यामुळं औसा तालुक्यामध्ये आपण आमदाराविषयी काही बोलू नका असं सांगितल्याचं आता घाडगे पाटलांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याविषयी तुमचा कोणाचा जर काही गैरसमज झाला असेल तर तो ठेवायचा आहे का काढून टाकायचा आहे हा निर्णय तुम्हाला काढून टाकला पाहिजे. आणि मुळात तुम्ही जे आरोप कालच्या रिंगणच्या माध्यमातून थेट नव्हता नाही तरी लोकांमध्ये गैरसमज झाला की विजय घाडगेंनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की या ठिकाणी तर हे बोलू नका, तिथं ते बोलू नका, असं होऊ शकत नाही. आता काल माझ्यासोबत आमचे भगवान दादा होते, आमचे लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे होते. भगवान दादा मागणे तुमच्यावर सावलीसारखे असतात सतत. हो, सहकार्य आहेत माझ्यासोबतच नाही, ते अण्णासाहेबासोबत राहिले आणि मी हेच जपलंय, मी मूळ जपलेलं आहे. छावामध्ये काम करताना मूळ जपण्याचं काम स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी आम्हाला शिकवून दिलेले आहे. त्या शिकवणीप्रमाणे आज सगळे सहकारी आमचे जिल्हाभरातले असतील, महाराष्ट्रभरातले असतील, सगळे सोबत आहेत. आणि तुमचा जो आरोप होता की जरांगे पाटलांना मी असं सांगितलं, हे कधीच होऊ शकत नाही, कारण मी चळवळीचा एक सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता. पण माझा आरोप असा नव्हता, तुम्हीच सांगितलंय असा नव्हता. गैरसमज जिल्हाभरात, तालुकाभरात चर्चा होती हे सांगितलं, परंतु काय संभ्रम निर्माण झाला, त्या संभ्रमातून अनेक फोन मला आले. असं बोलणं, एखाद्या आपल्या आंदोलन उभा राहिल्याने एखाद्या आमदाराची शिफारस करणं हे चुकीचं आहे. मीच नाही, कुणीच करू नये, आम्ही तर केलीच नाही. उद्या उलट एखादं आंदोलन विरोधात करायची वेळ आली तर हा विजय घाडगे पहिला असं लावशात. क्या बात आहे. त्याच्यामुळं छावा संघटनेवर आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर पत्रकार म्हणून राजू पाटील साहेबांनी कधीच शंका व्यक्त करू नये. आणि जिथं कुठं तुम्हाला शंकेचा धागा सापडतोय त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना फोन करून तुम्ही विचारलं पाहिजे की अशी तुमच्याबद्दल शंका वाटते, याचं उत्तर काय. त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं उत्तर द्यायला एक पत्रकार म्हणून रिंगणची ही भूमिका राहिली की जेव्हा रिंगण एखादा भाग करतं आणि एखाद्या व्यक्तीचं नेतृत्व संशयाच्या गर्तेत सापडतं, तर माझी जबाबदारी हे बनते की तुम्हाला सुद्धा स्टुडिओमध्ये निमंत्रित करून तुमच्या भावना लोकांच्या पुढे जशास तसं घेऊन जाण्याचं. आणि समाजाला माहिती आहे, समाजाला माहिती आहे, समाजाचं काम प्रामाणिकपणानं आजपर्यंत कोण केलंय, काय केलंय, समाजाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळे आमच्याबद्दल शंका समाजाला येईल. आज खूप लोक तुमची मुलाखत ऐकणार आहेत, अनेकांचे फोन आहेत, अनेक जण बाहेर पण काही मंडळी आता फिरताना मला दिसले. धन्यवाद. तर विजयकुमार घाडगे पाटील, मी आपलं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपले आभार व्यक्त करतो की आपण अत्यंत सविस्तरानं आपल्या संघटनेची, आपल्या समाजाची आणि व्यक्तिगत तुमची भूमिका रिंगणच्या प्रेक्षकांच्या समोर मांडली. सातत्यानं आपण सगळी मंडळी, मग पत्रकार म्हणून आम्ही, सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही, आपण सगळे मंडळी आपल्या राज्याच्या, आपल्या मराठवाड्याच्या, आपल्या लातूर जिल्ह्याच्या परिसराच्या चांगल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी सातत्याने काम करत राहू. काही गैरसमज कोणाचे काही निर्माण झाले असेल तर त्याचा तातडीनं खुलासा करून लोकांच्या मनामध्ये अडी राहणार नाहीत, लोक स्वच्छ राहतील, लोकांच्या भावना स्वच्छ राहतील, अशा पद्धतीने आपण सर्वजण मिळून काम करू. मी रिंगणच्या प्रेक्षकांना विनंती करतो, अशाच रोखठोक मुलाखतीसाठी आणि रोखठोक भाषणासाठी सर्वांनी द रिंगण लाईव्ह हे आपलं यूट्यूब चॅनल पाहायचं आहे. आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.